इंग्लंड आणि स्पोर्ट्स ही एक भन्नाट स्टोरी आहे. मग ते फुटबॉल असो की क्रिकेट. या दोन्ही गेम्सचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यामुळे इथल्या फॅन्सला नेहमी वाटतं, की त्यांच्या देशाने या गेम्समध्ये नेहमी डॉमिनेट करावं आणि त्याच अपेक्षेने किंवा त्याच प्रेशरने इंग्लंड या वर्ल्ड कपमध्ये उतरले. इंग्लंड फॅन्समध्ये वर्ल्ड कपमध्ये जाण्याआधी जर्मन कोच थॉमस टुकलबद्दल खूप साऱ्या शंका होत्या आणि त्यांनी केलेल्या टीम सिलेक्शननंतर त्या शंका अजूनही वाढल्या आणि या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड जास्त भारी परफॉर्म करणार नाही, अशी सगळ्यांना अपेक्षा होती. मात्र क्रोएशिया व्हर्सेसच्या कालच्या गेममध्ये 4-2 असा भारी परफॉर्मन्स देऊन इंग्लंड या वर्ल्ड कपमध्ये एक टॉप कंटेंडर असणार आहे, हे त्यांनी दाखवून दिलंय. प्रत्येक वर्ल्ड कपप्रमाणे या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा इंग्लंडची टीम ही टॉप प्लेयर्सनी भरलेली आहे. त्यांच्या अटॅकपासून डिफेन्सपर्यंत सगळे प्लेयर टॉप टीम्समध्ये खेळतात. मात्र यावर्षी थोडा अप्रोच वेगळा आहे, कारण त्यांचा कोच टॉमस टुकलने टीम सिलेक्शन हे पर्टिक्युलर फॉर्मेशनला सूट होईल असंच निवडलं आहे. त्यामुळे इंग्लंड या वर्ल्ड कपमध्ये थोडी अननोन आहे. पण कालच्या मॅचमध्ये इंग्लंडचा गेम हा आधीच्या वर्ल्ड कप परफॉर्मन्सपेक्षा खूप वेगळा होता. एवढा पॉझिटिव्ह फुटबॉल किंवा अटॅकिंग फुटबॉल इंग्लंडने या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये कधीच खेळलं नव्हतं. त्यांच्याकडे टॉप परफॉर्मिंग प्लेयर म्हणजे हॅरी केनने काल 2 गोल स्कोर केले आणि बेलिंगहम जो की रिअल माद्रिडचा स्टार प्लेयर आहे, त्याच्याकडनं सुद्धा 1 गोल आला. त्यामुळे जास्त प्रेशर आणि जास्त अपेक्षा घेऊन आलेली इंग्लंडची टीम या वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या आधीच्या वर्ल्ड कप कॅम्पेनपेक्षा जास्त चांगली परफॉर्म करेल, हे नक्की.